लाल भोपळा असो की पांढरा भोपळा, कोणताही भोपळा असला तरी देखील सगळेजण भोपळ्याचं नाव काढतात, नाक मुरडतात, म्हणजे खायला नकार देतात. पण जर तुम्ही लाल भोपळ्याची भाजी मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने जर का तुम्ही बनवली तर न खाणारे देखील अगदी आवडीने खातील ही भाजी. नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा. तर चला सुरुवात करूया. इथे मी ते लाल भोपळ्याची साल काढून कापून ठेवलं होतं. तेल इकडे तापायला ठेवलेलं आहे. तेल इथे थोडं जास्त टाकायचं आहे, 2 पळ्या. त्यानंतर मोहरी टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे, जिरं देखील भरपूर टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. इथे बघा मी हिंग देखील थोडा टाकून घेतलेला आहे, ऑप्शनल आहे, हिंग तुम्ही स्किप करू शकतात. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं आहे. आलं आणि लसूण नेहमी या भाजीमध्ये ठेचून घाला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक कापून घालू शकतात, पण ठेचून घातल्याने छान चव येते. आणि इथे बघा आता आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे. इथे मी आता लाल मिरचीचा वापर करणार आहे. तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरव्या मिरचीचा वापर करू शकतात. तर मसाल्यांमध्ये मी इथे घेतला आहे 1 चमचा कांदा लसूण मसाला, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे. बाकी तुम्ही कोणताही मसाला तुम्ही वापरू शकतात, पण कांदा लसूण मसाला घातल्याने खूपच छान चव येते. आता इकडे आपला लसूण आणि आलं वगैरे सर्व छान असं परतून झालेलं आहे. आता हे सर्व सुके मसाले आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि छानपैकी आपल्याला हे अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत. तर लो फ्लेमवरच हे परतायचे आहेत, कारण तुम्ही जर का हाय फ्लेम केली तर तुमचे मसाले जळू शकतात आणि भाजी मग कडवट लागते. तर आता हे छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला थोडी कसुरी मेथी देखील यामध्ये टाकायची आहे. कसुरी मेथी आवर्जून टाका, छान चव येते. नसेल तर स्किप करू शकतात, पण शक्यतो प्रत्येकाच्या घरात ही कसुरी मेथी असतेच. आणि त्यानंतर बघा हे छान मिक्स केलं आहे. आता आपल्याला या लाल भोपळ्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत. फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या करू शकतात, पण शक्यतो मीडियम साईजच्याच करा. तर आता ह्या सर्व फोडी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर छानपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. फक्त तुम्ही लाल तिखटऐवजी हिरव्या मिरच्या आवडीनुसार घेऊन त्या ठेचून घ्या, मिक्सरमधून बारीक करून घ्या आणि मग टाका. किंवा मुलांसाठी करत असाल तर छोटे तुकडे टाका, पण लाल मिरचीची देखील खूप छान लागते. आम्ही दोन्ही प्रकारे बनवतो ही भाजी. आता छानपैकी आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला झाकण न ठेवता 2 ते 3 मिनिट आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे. मीठ मी अजून टाकलेलं नाही, मीठ नंतर आपण टाकणार आहोत. तर बघा 2 ते 3 मिनिट इथे झाले आहेत. हलका रंग ह्या भोपळ्याच्या फोडीच्या म्हणजे बदलायला सुरुवात झाली आहे. आता बघा यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्ही कोथिंबीर देखील घालायची आहे. माझ्याकडे संपलेली होती, शनिवार आला म्हणजे सर्व भाजीपाला हा संपलेला असतो, तर कोथिंबीर नव्हती म्हणून मी ती टाकलेली नाही, पण तुमच्याकडे जर असेल तर नक्की टाका. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला इथे झाकण ठेवायचं नाही, कारण याला ऑलरेडी पाणी सुटतं. तर पाणी सुटल्यामुळे याला झाकण जर ठेवलं तर जास्त पाणी त्याला सुटेल आणि मग भाजीची चव बिघडते. तर झाकण न ठेवता 5 ते 7 मिनटं मी याला शिजवून घेणार आहे. लो फ्लेमवर शिजवायची आहे. आणि मध्यंतरी आपण चेक करून घ्यायचं आहे. कधी कधी पटकन जर शिजला तर मग जास्त वेळ ठेवल्याने अजून ते जास्त म्हणजे ठेचल्यासारखं होईल. तर अजून मी 2 मिनिट हे ठेवणार आहे, म्हणजे 5 मिनिट झालेले होते. आणि त्यानंतर मग 2 मिनिटानंतर बघू शकतात मस्तपैकी आपली ही लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. अगदी कमी साहित्यात पण पटकन होते आणि चविष्ट होते. तर नक्की अशी ही चटकदार, चमचमीत आणि झणझणीत देखील तुम्ही म्हणू शकतात, कारण मी लाल तिखट थोडं जास्त घातलं आहे आणि कांदा लसूण मसाला आहे. तुम्ही आवडीनुसार तिखट घालू शकतात. तर मस्तपैकी आपली भाजी तयार झाली आहे. गरमागरम भाकरीसोबत छान लागते, चपातीसोबत देखील खाऊ शकतात. किंवा आमच्याकडे बघा वरणबट्टी म्हणतात, दाल बाटी काही ठिकाणी म्हणतात, तर त्यासोबत किंवा वरणपोळी असते त्यासोबत, डाळ भातसोबत ही खाऊ शकतात. नक्की एकदा बनवून बघा. कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह.